आज सोलापूर शहरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथे 2 शाळकरी मुले दगावली आहेत। ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। नागरिकांवर ही वेळ येऊ नये म्हणून माकपचे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड अमित मंचले यांनी मागील 2 वर्षापासून सातत्याने महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध निवेदने दिले, तक्रार व हरकती दिल्या, तरीही सर्रास पालिका प्रशासनाने याकडे डोळेझाक केली। परिणामी आज बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथील 2 शाळकरी मुलांना दूषित पाण्यामुळे आपला जीव गमवावा लागला। याला सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार आहेत, याचा जाहीर निषेध करण्यात आला। यासंबंधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं राज्य समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शिष्टमंडळात जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड अमित मंचले व नागरिक उपस्थित होते। सोलापूर शहरात आज अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। बाबू जगजीवनराम झोपडपट्टी या ठिकाणी असणाऱ्या 2 शाळकरी मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेला आहे। या मृत्यूला सोलापूर महानगरपालिकेचं प्रशासन हे कारणीभूत आहे आणि या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। त्या ठिकाणी असणारी जी वस्तुस्थिती आहे, ड्रेनेजची लाईन आणि पाण्याची लाईन हे दोन्ही एकत्र आल्यामुळं त्या ठिकाणी मैला मिश्रित पाणी लोकांना प्यावं लागतं। या संदर्भात गेल्या 2 वर्षापासून वारंवार आमच्या पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी असणारे आमचे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड अमित मंचले यांनी प्रशासनाकडे आणि झोनकडे तक्रार केलेली आहे। झोनने सुद्धा थोडं त्या ठिकाणी येऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीनं प्रशासनाचं काम व्हायला पाहिजे त्या ठिकाणी काम न झाल्यामुळे आज सोलापूरकरांच्या आणि या बाबू जगजीवनराम झोपडपट्टी या ठिकाणी असणाऱ्या त्या पालकावर अशी दुर्दैवाची वेळ आलेली आहे। याला सर्वस्वी महानगरपालिका प्रशासन आहे, म्हणूनच आम्ही या ठिकाणी आता अतिरिक्त आयुक्तांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। तात्काळ या घटनेची चौकशी केली पाहिजे। जी 2 शाळकरी मुली दगावलेल्या आहेत त्यांना महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजे। त्याचबरोबर त्या ठिकाणची असणारी पाण्याची व्यवस्था आणि ड्रेनेजची व्यवस्था ही स्वतंत्र झाली पाहिजे आणि नागरिकांच्या आरोग्याला जो धोका पोहोचलेला आहे तो धोका कायमस्वरूपी थांबला पाहिजे आणि नागरिकांचं जीवन हे सुरक्षित झालं पाहिजे। याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेची आहे। जर प्रशासन या ठिकाणी आपली भूमिका व्यवस्थितरित्या मांडत नसेल आणि काम करत नसेल तर यांच्या विरुद्ध जनतेचा आक्रोश हा रस्त्यावरून पाहायला मिळेल। या ठिकाणी मी इशारा करतो आणि पुन्हा एकदा पालिका प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करतो।